नमस्कार मैत्रिणींना, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कधी-कधी कसं होतं ना, की घरातलं आपल्याला रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो. मग असं कधीतरी वाटतं, की रेस्टॉरंटमधलं काहीतरी चटपटीत खावं, पण जायचं नसतं बाहेर. मग अशा वेळी घरातच काहीतरी चटपटीत बनवायचं असेल, तर तुम्ही ही रेसिपी करू शकता. तर मी इथे घेतलेले आहेत 2 मोठे कांदे. ते उभे चिरून घेतलेले आहेत आणि आणि ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला असे भाजून घ्यायचे आहे. असा जर कांदा भाजला तर भाजीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर आपण थोडेसे 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि ते छान असे भाजून घेतलेले आहेत तडतडेपर्यंत. तुम्ही बघू शकता तीळ कसे उडतात तोपर्यंत भाजायचे आहेत आणि त्याचा वासही खूप छान येतो. त्यानंतर मी पनीर घेतलं होतं. ते पनीर तुम्ही जे पनीर घेणार आहात ते पॅकेटमधलं असो किंवा तुमच्या जवळील डेअरीमधील फ्रेश पनीर असो, ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि नंतर टिश्यू पेपरने पुसून घ्या. आता इथे मी थोडेसे काजू पाण्यात भिजत ठेवले होते अर्ध्या तासासाठी आणि नंतर मग आपण जे भाजलेले तीळ आहेत ते आणि काजू असे वाटून घेणार आहोत. आता इथे सर्व साहित्य मी ठेवलेलं आहे. तळून घेतलेलं थोडंसं पनीर आहे, खडे मसाले आहेत, तीळ आणि काजूचं वाटण आहे आणि इथे मी 4 टमॅटो मिक्सरमधून बारीक करून पेस्ट केलेली आहे त्याची आणि जो भाजलेला कांदा होता तोही मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे आणि इथे थोडीशी अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे. मोस्टली कोणतीही पनीरची भाजी करायची असेल तर त्यामध्ये जास्त प्रमाणात टोमॅटो हा वापरला जातो, जेणे की पनीरची जी टेस्ट आहे ती बॅलन्स होते. आता इथे कढईमध्ये 2 चमचे तेल आणि थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि त्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत. खडे मसाल्यामध्ये 2 लवंग, 2 विलायची आणि 1 तेजपत्ता आणि 2 काळी मिरी असं मी घेतलं होतं आणि आता वाटलेला जो कांदा होता तो टाकलेला आहे. आता तो छान असा परतून घेऊयात आपण. तेल सुटेपर्यंत असा कांदा छान परतून झाला आहे. आता त्यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी केली होती ती टाकूयात आणि त्यानंतर काजू आणि तीळ यांचं जे वाटण केलं होतं तेही ह्यात मिक्स करायचे आहे आणि तेही छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं तेल असं सोडत आहे मसाला. त्यात आता मी काही मसाले टाकणार आहे, जसं की लाल मिरची आहे, बेगडी मिरची आहे, थोडीशी हळद आहे आणि जो पनीरचा मसाला भेटतो सुहानाचा तो टाकलेला आहे मी. आता हे छान असं परतून घेऊयात. तुम्ही बघू शकता मसाला छान असा परतला आहे. आता यामध्येच आपण जे तळलेलं पनीर होतं ते टाकूयात. तेही छान असं मिक्स करून घेऊयात आणि मग त्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून टाकायचं आहे. गार पाणी इथे टाकू नका. गरम पाणी टाकल्याने भाजीची चव चांगली येते. नंतर ते मिक्स करून घ्या आणि मी इथे 3 ते 4 मिरच्या हिरव्या घेतल्या होत्या आणि त्यामध्ये मधोमध कट करून त्याही यामध्ये टाकलेल्या आहेत. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर आणि क्रीमचा वापर केलेला आहे. तर तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साय जी आहे ती छान फेटून मग यामध्ये टाकू शकता. वरतून थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल पनीरची भाजी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.